आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतात। पण हीच बायको पुढचे 7 जन्म मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाही। पण पिंपरी चिंचवडमध्ये काही सत्यवानांनी सावित्रीसाठी वडाची पूजा केली आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी एक नवा आदर्श घालून दिलाय। पिंपरी चिंचवड शहरातील मानवी हक्क संरक्षण जागर समिती गेल्या 9 वर्षापासून पिंपळे गुरव परिसरात पुरुष आणि महिला कुठलाही भेदभाव न करता स्त्री पुरुष समानता दाखवत आणि पर्यावरणातील ऑक्सिजनचा स्रोत असलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारत ही आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली आहे। 150 वर्ष जगणाऱ्या या वटवृक्षाप्रमाणे आपल्या पत्नीची साथ आपल्याला मिळो अशी यामागची भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याच पद्धतीनं जसं स्त्रियांना वाटतं की हाच पती आपल्याला जन्मोजन्मी मिळावा, तसंच पुरुषांना देखील ही बायको आपल्याला जन्मोजन्मी मिळावी असं का वाटू नये या भावनेतून ही वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं अण्णा जोगदंड यांनी सांगितलंय। ही 150 वर्ष आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला फेऱ्या मारते आणि पती परमेश्वर मला 150 वर्ष आयुष्य देऊ आणि 7 जन्म मिळावा अशी मनोकामना पूर्ण करते। मग आज समानता म्हणतो, मग पुरुषाला का वाटू नये की मला हीच पत्नी 7 जन्म मिळावी, म्हणून आम्ही गेले 9 वर्ष झालं ही वटपौर्णिमा साजरी करतोय। सणासुदीला जसं महिला नटून थटून वडाची पूजा करतात, अगदी त्याच स्वरूपात पुरुषांनी देखील नवीन कपडे परिधान करत सजून धजून वडाला फेऱ्या मारल्या। या आगळ्या वेगळ्या वटपौर्णिमेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे।